होतो. घरात मरण्याची मच्छर चावत बरं राहते. फॅन असलो कसं बरं वाटतं, गार गार वाटतं. मी तर कोणी फाट्यावर कोणी दिसत नाही, पण फिटर बिटर भेटला असता बरं झालं असतं. फॅन तरी चालू झाला असता. बाया 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 बाया, काय दिसायला लागले पाखरू. लयच भारी. चल ना. कुठं नको नको, काय मला काम आहे घरी. काय मत कसं रे असं तू चाले काय याला हाताने कुठाने आहे. घाबरत नको घाबरत, मी असतो काय बस. एक्सक्यूज मी, हॅलो. हा बोला ना. अहो एक काम होतं. दोन सांगा. मी पण करतो तिसरं. सिनियर. काय काम होतं. अहो तो आमचा फॅन आहे ना, तो बंद पडलाय. फॅन बंद पडलाय. हा ना, आणि आतमध्ये खूप मच्छर चावतात. काय नाही, आमच्याकडे गावाकडे ट्रिक असतात फॅन चालू करायच्या, टीव्ही चालू करायच्या. तुम्हाला येतं? नाही नाही, लय सोपं आहे. बघा आता हे समजा फॅन आहे ना, हे बंद पडला. आता तू समजा फॅन आहे, आता बघा याला हाणलं ना, समजा गास केलं नाही, फॅन आहे झाला चालू. हे बघा फड 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 लगेच. आता टीव्ही असला, टीव्ही आता हे समजा टीव्ही बंद पडला, असं करायचं फक्त. झालं चालू. लगेच सिरियस नको होत जाऊ. रिमोट बंद पडलं ना, असं करायचं लगेच. म्हणजे त्याच्या शाबासकी द्यायची पाठीवर. हा लगेच चालू होत. एवढं सोपं आहे. मग तुमचा लय सिरियस गोळ दिसतोय फॅनचा. हा ते फॅन डायरेक्टच बंद पडलाय. त्याला मग असं असं केलं. ऐका तुम्ही जाय ना, तुला येतं ना. हे बघा कसं आहे, तुमचं नाव काय. जाऊ दे आपलं फॅन. याला नाही नीट करता येत फॅन, त्याच्यामुळे तुम्ही याला काही सांगूच नका. हाय ती वस्तू तो बिघडून ठेवीन. आणि मी मला बी नाही येत. तू बंद वस्तू बंद पाडशील नाही की नाही. हे बघा, जरी तुमचा फॅन बिघडला असला, आम्हाला नीट करता येत नसला, तरी त्याच्यावर माझ्याकडे जालीम उपाय आहे. काय. आमचा एक मित्र आहे, ते लहानपणापासून फिटर आहे. तो जन्माला आला ना, ते डॉक्टर नर्स म्हणले फिटर झाला फिटर झाला फिटर झाला. एवढं ते सगळं नीट करत होते. हा तर मग आपण काय करू, आम्ही ना ते आमचा शब्द टाळीत नाही. आम्ही त्याला तुमच्याकडे पाठवून देतो. कोणी काय. हा ते म्हणतोय त्याला माहित नाही. हा ते नवीन आलाय गावात, मग ते गावातलाच आहे पण बाहेर गावाला शिकायला होता. हा तर काय करायचं आपण, मी त्याला पाठवून देतो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे फॅनचा सांगा. आणि हा त्याला पैसे विषय काही देऊ नका, मी सांगतो त्याला पैसे नाही द्यायचे. हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा आता घरात. जा जा नक्की पाठवून द्या. हो थँक्यू. मी देतो फिटरला पैसे. हा तुम्ही जा. तू देऊ नको, राग राग बघू. तुझं काम होत नाही, माझं होऊन देत नाही. जरा गप राहत ना. चालेल तोच करायचा ना फॅन नीट. मग नाही तुम्ही काल तुला मी नानाकडे चहा होता काल. 1000 वेळेस फुकट फुकट प्यायला काय तू काय याच काय. आम्ही काय फुकट पेलो. ऐका काय इकडे या की. काय यार सांगा ना. बोला बाई, काय म्हणणं आहे तुमचं. अहो अरे ती बाई का तुला दिसत नाही का, पोरगी ना ती. पाहिजे ना. काय वय तुमचं, तुम्ही काय बोलता. मग पोरगीच आहे तेच सांगतो. ऐकून घ्या ना. काय अहो आमचा तो फॅन बंद पडलाय, तर तुम्ही नीट करून देता का. हा मला ते फॅन मधलं काय कळत नाही, पण तुम्हाला ना एखादा फिटर देऊच बा पाठवून. काय ते इलेक्ट्रॉनिक मध्ये आपलं. आणि दुसरं काय काम असलं ना ते सांगा ना, ते खाऊन. तुम्हाला येतं का फॅन नीट करता. येत नाही बरं का, पण प्रयत्न करीन. अहो आम्ही यशीत राहतो, यशीत. फॅनचं कोणतं अवघड आहे, प्रयत्न करा काय हरकत आहे. करून बघू. काय नको नको नको, ज्याला नीट करता येत नाही त्याला जर नीट करायला दिलं ना, सगळा बिघडून टाकशाल. जा बरं तुम्ही एकदा प्रयत्न करून पाहू ना. काही नको. आलं यश आला हाताला आमच्या. अरे तो घरात फॅन नाही तर लागला यशीत राहायला. अरे आम्ही यशीतच राहतो भाऊ, तुला काय माहिती. काय बाई, अख्खं गावच बोगाशी घेत, त्यापेक्षा बोगस निघली. काय मग प्लॅन इथं नाही. इथं आता प्लॅन तयार केलाय म्हणजे बिल्डिंगचा. तर मोठी बिल्डिंग बांधायची आपल्याला 4 मजली. म्हणजे खाली गाळे काढू, हे काढू. काय काय कोण हात मारते बघू बरं. काय अहो ते आमचा फॅन बंद पडलाय, नीट करून देते का. हो तुम्हाला जमतो ना फॅन. तुम्ही ते मोठा डोंगरावरची फॅन नीट करता ना. कोणता घरातला फॅन. घरातला एवढा मोठा फॅन नीट करता म्हणल्यावर घरातला नाहीत का तुम्हाला. टेस्टर नाही ना आज. ते माहिती काय माझ्याकडे आहे चावी. येईन दे म्हण का. नाही ना. का बरं.
अहो द्या करले मच्छर चावत तिथं. अहो, मग टेस्टर तुमच्याकडे टेस्टर आहे का? टेस्टर काय स्क्रू ड्रायव्हर टेस्टर पकड त्याला सगळं लागतं ना. पकड ती किचन मधली पकड आहे. ते काय चहा उकळून प्यायचं काय आपल्याला त्याला? हा का? तुम्ही पण मला म्हटलं ना ते मोठाले फॅन नीट करतो ना, पण आता या बाईचा एवढा फॅन आता तो नीट द्या ना करून. मग एवढा मोठाले जर जमते तुम्हाला हा? मग आता काय करू? आता काय करू? काय त्याला आता फिटर म्हणजे आता यांना जमतंय बघितलं बुवा. असतं ना तुम्ही येऊन. ते नाही आता इथं जाळी मध्ये आडवली. दार नाही हा दार नाही कस काय करणार आता आम्ही? बरं जाऊ दे मग. जा मग. चालेल आपलं चला लेआउटचं काय बघू आपलं कामाचं. ये पण बोगसच माणसं. कामात अरे फक्त बोगस. आयला ही वहिनी पुढे जाऊन बसली, चांगला चेअरमनला अडकेलाय. तर वहिनीला काव सांगणार झालंय मला. हा गबस तुम्ही एक लय शब्द जर उशीर बोलला. झालाय. किती हे वेळ बघ वहिनी लागणार आहे इकडे काय सांग. माहिती. गप ना गप वहिनी. अहो तुम्हाला गप ना अख्खं गाव धुंडाळलेलं मी आणि तुम्ही येत वय जपून नाही ठेवत आला का? काय बांधून नाही ठेवत का? काय काय काम काय आहे? नीट सांगा नाही तर राहू दे. थांबा थांबा वहिनी लगेच वहिनीला जाऊ दे ना. हो, काय काम थांबा. नाही? हे भुसनाळ काऊन मध्ये बोलत याला काय झालंय? भुसनाळ्यात एक दिवस राकीट लावणार आहे मी. तू गबस जरा. मित्र काय मोकार अहो बडबड करतोय. तुमचा ते नवरा ते चेअरमन नीट नवरा आहे माझा, नीट बोलायचं. काय झालं? त्यांना मला काय झालंय धरून ठू काय झालं नाही त्यांना. का? मग ते कुठाने करून राहिलेत गावात. ओ नीट बोला. कोणाविषयी बोलते तुम्हाला काय कळतंय का? मोकार डोक्याची नको करू तुम्हाला आता सांगून ठेवते मी. वहिनी तुम्ही असं अंगावर नका जाऊ डायरेक्ट. अंगावर नाही म्हणजे ऐका हा, काय तुमच्या नवऱ्यानी म्हणजे चेअरमननी हा. कधी घरातलं तुमच्या लाईट बिल भरलंय का? मी भरते. त्यांना काय भरायची का गरज नवरा आहे? म्हणून कर्तव्य नाही त्याचं. हो ते मी बघून घेईल. मी बायको आहे. मी आई करायला खंबीर. बोला. वहिनी बघा त्यात बघू दे चला आपण. हा. तू गप्पन तुमचं काय चाललंय दोघांचं काय कळतंय का? कधी तुम्हाला तांब्या भरून दिलाय का पाण्याचा? अहो मी बायको आहे. मी देते त्यांना पाणी देते. मग ते कसं काय मला देतील? तुम्हाला काय डोक्याला पडले काय? ते बी खरंय म्हणा. पाणी प्यायचं. अहो विषय असा झालाय ते गावात आपलं नाही का नवीन पाखरू नावाचा बंगला आहे बघा. हा तिथं आहे ना एक पोरगी राहायला आलेली आहे. म्हणजे पांढरा बांगला. अहो तुम्हाला सांगतो असा बंगला बंगला भारी. तुम्हाला काय होतं? तुम्ही नीट सांगा ना आधी. ते सांगा पॉइंट वर या. तुम्हाला काय वाटतंय काही नाही ना ह्याला सांगा. ह्याला सांगा नंतर जाऊ ना. मला सांगा माझं नवरा ऐका ना ऐका ना गप ना 2 मिनिटं. हा त्याचं काय आलं त्या पोरीचा बिघडलाय फॅन. हा तिने आम्हाला विचारलं. आम्ही म्हणलं आम्हाला नाही नीट करता फॅन. एखाद्याला कशाला खोटं सांगायचं. पण चेअरमन तिथं स्क्रू ड्रायव्हर पान हा ती पिशवी घेऊन फिटर सारखा गेलाय नीट करायला. आता काय फिटर आहेत का तेव्हा? अहो ते फॅनची फिटिंग सोडून दुसरीच फिटिंग करून राहिले. काय? फिटिंग इकडे मा आता ती काय म्हणलं? काय म्हणलं? सांगा हे खरं बोलतोय का? याला विचारा मला खरं बोलतोय का? होता का पण? मला नाही चिकटपट्टी बोलायचं. लावली का? मला नाही बोलायचं. चिकटपट्टी लावली एक तोंडाला? काम करा ते पाखरू नावाचा बंगला तिथे जाऊन बघा. जर खोटं वाटलं तर मग आमच्याकडे या. जा अगं बया. अशी फिटिंग मोठ्याने रडत ती फिटिंग सोडून सेटिंगच करायला लागले. जा सरळ जा. काय काय नाही केलं पार्लर मध्ये. दगड घाला त्याच्यावर दगड घाला दगड. झाला ना प्लॅन सक्सेस आता. चल कधी येतो माणूस? तुमचं फॅन नीट करायचंय का? हा 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 तुम्ही का ते? अच्छा हे बघ ना फॅन. काही काय झालं का म्हणजे चाल ना बंद पडलंय खरा. बस बर खाली. बसू का? खाली बसू. बसते मग ये बॅट ये कशाला आणलं? होय तुम्ही आता फॅन नाही ना हा मग मच्छर मारायला. हा का द्या. अयो काय आहे? पोरांची खेळायची. हा का? तुम्ही घाबरू नका. बरं बरं. करा. तू काय काय बघू बघू हळूहळू बघू. आता बरं वाटतंय. वाटतंय ना? काही नाही होत काही नाही होता. आता बरं वाटतंय. वाटतंय ना? बघू बघू. आता बरं वाटतंय. वाटतंय ना? गारगार वाटतंय. आता कसं वाटत आहे? कोण नाही? काय कोण नाही? हा काय चाललं होतं? काय तुम्ही कशाला आले हे सांगा ना आधी. फॅन नीट करायला तर बाहेर चालला. अहो तुम्ही गावाचे चेअरमन झाले का फिटर झाले तुम्ही? नाही ते आपलं तिला सवय. चला ऐक ना.
हे? कोण बाई? काय ऐक ना ऐक. काय काय ऐकायची? काय ऐकायची? मोबाईल मला खिशात तुमच्या. मला नको तुमचा मोबाईल. हा म्हणजे मोबाईल मला घेऊन दिला, बोलायचं माझ्यासोबत सोडून तिला. काय फॅन नीट करता तुम्ही? हा घरचं काय नीट केलंय आतापर्यंत तुम्ही? म्हणते बाई बायकोचं कर्तव्य, बायकोचं कर्तव्य म्हणून सगळे काम मी करीते आणि तुम्ही काय करताय? आता का म्हणून लांब थांबले? थांबा ना, नवरा आहे ना माझा, थांबा नाही जवळ. आता तिच्या म्हणून चिटकून थांबले होते. हा इथे थांबा, जवळ या ना मग. आता का म्हणून बायकोला चिटकायला लाज वाटती? हा तू काय तोंड आहे का? तू भिताड आहे. अगं ते मी फॅन नीट करायला आलतो, काही कळत का नाही तुला? फॅन नीट करायला वय? असं बघितलं ना मी काय फॅन नीट करायला चाललं होतं. गावाचे चेअरमन झाले म्हणून तुम्ही काही करणार का? अगं हे बघ बॉटल लागलं म्हणून ती फुकीत होती. ओ बाई गो, बॉटल लागलं ती फुकीत होती. काय पिक्चरचा सीन चालू आहे? ओ बाय मॅडम, मॅडम कोण? काय काय झिपरे इकडे मधी बोलायचं नाही तुम्हाला, आता सांगून ठेवते मी. कळलं ना? काय ग? हा काय करत होती माझ्या नवऱ्यासोबत तू? हात फुकीत. ए बाय बाय करू नको. हा म्हणजे मला काय माहिती? तुला माहित नाही? मग तू कसं काय घरात येऊ दिलं? घरात येऊ कसं काय दिलं तू? फॅन घेऊन हिंडू का मी? घेऊन फिरायचं, फेकून द्यायचं असं फॅनला, आणि तर तू बोट घालला त्याच्यात. होय बोट कापते. हा बोट कापते. कसं काय मध्ये बोलती का? ऐका ना. तुम्हाला काय, तुम्हाला त्रास होतोय? हा तरच नाही ग, पण आता माय काय चुकी आहे का याच्यात? माझी चुकी आहे, माझी चुकी आहे, माझं चुकलं. काय करू? राहू दे तुम्ही. माझ्या घरात परत यायचं नाही, पाऊल टाकायचं नाही. गावात फिरा तिकडे जाऊन. कळलं ना? अगं तू काय कळतच का नाही? तू काय बोलती? काय बघितलं कशी भीट लाजी आहे? हा तिला तेवढंच पाहिजे. राहिता म्हणती होय का? माझ्या नवरा बाजूला हा ना, बाजूला. ऐक ना तू. काय माझ्या हाताचं मटण खाऊ कोण पार आला ना तुम्ही जागेवरचे? होय माझ्या नवरा इथे ठेवून घ्यायची तुला? ठेवून घ्यायची तुला? होय तुला माझा इंगा दाखवला ना, तुला माझं अजून माहित नाही. गावात 4 लोकांना विचार. कळलं का? हा उठा उठा आता, उठा. पिक्चरची हिरो आहे ना तुम्ही? हा नाटक बघता ना? बोला ना. चल ना, चल घरी जाऊ. ऐक नाही. जाय ग बाई, जाऊ दे. परत माझ्या नवऱ्यासोबत दिसायचं नाही. कळलं का तुला? छापे. पण आता काहीच नाही मोठी. अगं जाते काय? ऐक नाही. सामान पकड तुमच्या. चला निघा. अगं थांब ना. सामान कशाला सांगून घ्यायची? निघा चला. तुमचे भांडे मिटले असेल तर सांगा, मी थोडस चहा टाकते. गेले असते ना घेऊन चहा. नको जाऊ दे बाई.